आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी धुळ्यातून समोर येते। धुळे एमआयडीसी मध्ये सोयाबीन तेल कारखान्यामध्ये स्फोट झालाय। या स्फोटात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। दरम्यान या सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर धुळ्यामधून ही बातमी समोर येते आहे। धुळ्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। सोयाबीन तेल कारखान्यामध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान या स्फोटात काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आणि या सर्व जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नेमका स्फोट का झाला, कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाहीये। तर धुळ्यामध्ये ही घटना घडली आहे। धुळे एमआयडीसी मध्ये सोयाबीन तेल कंपनीमध्ये कारखान्यात हा स्फोट झालाय। तर या स्फोटात काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। या सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्या सोबत जोडलेत। तुषार, नेमका हा स्फोट काय कशामुळे झालेला आहे, किती जण जखमी आहेत? नक्कीच जगदीश, या ठिकाणी धुळे एमआयडीसी मध्ये एका सोयाबीन कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। एकंदरीत माहिती समोर अशी आली आहे की एक सिलेंडरचा या ठिकाणी स्फोट झालेला आहे आणि त्या स्फोटच्या याच्यावर या ठिकाणी काही छत असं काहीतरी हे टाकलं, त्याचा ते उडाला आणि त्या उडाल्याच्या खाली 2 जण दाबले गेलेले आहेत। त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे या ठिकाणी समजतं। एक ते 2 जण किरकोळ या ठिकाणी स्वरूपात जखमी झाल्याची माहिती आता प्राथमिक समोर आलेली आहे। जी, धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीबद्दल।